मित्रांनो, स्विगी झोमॅटोवरून आठवड्यातून 3-4 वेळा फूड ऑर्डर करताय? मग असं समजा तुम्ही तुमच्या शरीराला स्लो पॉइझन देताय. बर्गर, पिझ्झा, फ्राईज, कोल्ड ड्रिंक्स, पेस्ट्रीज तेवढं टेस्टी आहे, पण आता काय? जास्त सॉल्ट, शुगर, ऑइल आणि प्रिझर्वेटिव्ह, ट्रान्स फॅट्स म्हणजेच हृदयविकाराचं खत, हाय सोडियम म्हणजे बीपी वाढणार, हिडन शुगर म्हणजे डायबिटीस लवकर येणार, गट मायक्रोबायोम खराब होणार म्हणजे इम्युनिटी अफेक्ट होणार. तुम्हाला वाटत असेल चालतंय, पण खरं म्हणजे रेग्युलर जंक फूड म्हणजे बॉडीमध्ये क्रोनिक इन्फ्लेमेशन. स्लोली तुम्ही ओबेस, डायबेटिक आणि हायपरटेन्सिव्ह होत आहे. एका स्टडीनुसार ज्यांनी आठवड्यातून 4 पेक्षा जास्त वेळा फास्ट फूड खाल्लंय त्यांचा हार्ट अटॅकचा रिस्क 87% पेक्षा जास्त होता. थोडक्यात, जंक फूड म्हणजे स्लो पॉइझन. फास्ट लाईफसाठी फास्ट फूड नको, हेल्दी लाईफसाठी स्मार्ट फूड हवं. घरचं सिंपल जेवण, सीजनल फळं, भाज्या. आठवड्यातून एकदा बाहेरचं जेवण चालेल, रोज नाही. हा व्हिडिओ शेअर करा जे लोक दररोज बाहेरून मागवलेलं खातात.